त्यासाठी सुद्धा मी एक प्लेन पेपर घेतलेला आहे आणि आता इथून आपल्याला वरून उंची टाकून घ्यायची। बघा सगळ्यात आधी आपल्याला तर बघा त्यासाठी मी फ्रंट पार्ट ड्रॉ करून घेण्यासाठी मी प्लेन पेपर घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्याचं शोल्डर मार्क करायचं। जे काही शोल्डर असेल त्याच्या निम्म टाकायचं। शोल्डर काय आहे 16.5 डिवाइड 2 करायचं, निम्म टाकायचं 8.25। जेवढं आपण बॅक मध्ये सगळ्यात आधी टाकलं होतं तेवढंच फ्रंट मध्ये पण। तर इथून मी 8.25 इंच शोल्डर मार्क करते। जिथून शोल्डर मार्क केलं तिथून 1 इंच डाऊन जायचं आहे। तर ही प्रोसेस आपण केव्हा करतो, फक्त फ्रंट पार्ट मध्ये। बंद बाजूकडून 2.5 इंचावरती मार्क करायचं। 2.5 इंच आणि 1 इंच हे दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस लाईन मार्क करायची। इथून आता मुंडा मार्क करायचा। तर इथून मी आता 7.5 इंचावरती डाऊन मार्क करते। आणि आता इथून एक सरळ लाईन मार्क करायची। सरळ लाईन मार्क करतो तिथं आपल्याला काय मिळतं, छातीची लाईन। जिथं आपण मुंडा मार्क करतो तिथं स्ट्रेट लाईन ड्रॉ केली ती काय असते, छातीची लाईन। छातीची लाईन मार्क केली। आता आपल्याला शोल्डर मार्क करून घ्यायचं आहे। शोल्डर मार्क करण्यासाठी रेडी शोल्डर पट्टी 3 आहे म्हणून मी हा चार्ट घेतला। माझा नेक राऊंड नेक आहे म्हणून मी हे बघते राऊंड नेकची लाईन आणि नेक डीप माझं 7 इंच आहे। तर जो स्टार्टिंगला जातो नेक ती लाईन मी बघते, एंडिंगला जातो ती बघायची नाही। राऊंड नेक आणि नेक डीप दोन्ही बोट जिथं मॅच झाले तेवढं आपल्याला टोटल शोल्डर मधून मायनस मिळालेले शोल्डर करायचं। 16.5 टोटल शोल्डर मायनस मिळालेले शोल्डर 2.25 इज इक्वल टू डिवाइड 2 करायचं, बरोबर भागिले 2 किती झालं 7.12 म्हणजे 7 इंच आणि त्यावरती एक लाईन इतकं मी इथं मार्क केलं। तेवढंच आता छातीच्या लाईन वरती मार्क करायचं 7 इंच आणि एक लाईन। हे दोन्ही मार्क लक्षात घेऊन सरळ लाईन मार्क करायची। सरळ लाईन मार्क केली। आता डीप नेक आहे म्हणून इथं शोल्डर स्ट्रेट करायचं। इथं व्यवस्थित पट्टी घ्या आणि शोल्डर हे स्ट्रेट करा। बघा अंतर समान आलं पाहिजे। शोल्डर स्ट्रेट केल्यानंतर इथून आता रेडी शोल्डर पट्टीचं मार्क करून घ्यायचं। 3 मध्ये 1 इंच प्लस केलं, 4 इंचावरती मार्क केलं। त्यानंतर मुंड्याला आकार देण्यासाठी या सरळ लाईनचा सेंटर घ्यायचा आणि इथं क्रॉस मार्क करायचं 1 इंच। आता छातीचं मार्किंग करायचं। तर फ्रंट मध्ये आपल्याला जेव्हा आपली साईज 45 किंवा 45च्या पुढे कितीही प्लस असेल तेव्हा आपण फ्रंट मध्ये लुजिंग ऍड करायचं आहे 2 इंच। 2 इंच, दीड नाही 2 इंच। तर 1.5 इंच केव्हा करतो आपण, जेव्हा आपली छाती 32 ते 44 असेल तेव्हा। आता आपली छाती किती आहे 45 किंवा 45च्या पुढे प्लस असेल तेव्हा 2 इंच लुजिंग ऍड करा। 45 प्लस 2 लुजिंग ऍड केलं बरोबर किती आले 47। नंतर मग त्याला डिवाइड 4 करायचं। बघा 11.75। इथून आता छातीचं मार्किंग करते 12.25 इंच। तिथून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। बघा आता इथून आपल्याला हे जे काही आपण क्रॉस मार्क केलं होतं ना शोल्डर मायनस करून, हे क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा। क्रॉस लाईनचा, सरळ लाईनचा नाही, क्रॉस लाईनचा। आणि इथून आता आपल्याला नेकची उंची टाकायची आहे 7 इंच। त्यानंतर शोल्डर टू एपेक्स पॉइंट आहे 11.5 इंच, तर 12 इंच टाकला। त्यानंतर आपल्या ब्लाउजची उंची आहे फ्रंटची उंची
17 इंच, तर मी इथून 18 इंचावरती एक मार्किंग करते. समजलं? आता इथून सरळ लाईन मार्क करायची. इथून सरळ लाईन मार्क केली. जिथं शोल्डर टू एपेक्स पॉइंट मार्क केला तिथून पण एक लाईन मार्क करायची आणि जिथं गड्याची उंची आपण मार्क केली तिथं पण एक सरळ लाईन मार्क करा. इथपर्यंत लक्षात आलं असेल. त्यानंतर मुंड्याला आकार देऊन घेऊया. मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. फ्रंटमध्ये मुंड्याला आकार देण्यासाठी आपण इथं आतमध्ये जातो. 5 इंच 0.25 ही लाईन अशी पुढे क्रॉस मार्क करायची. क्रॉस मार्क केली. आता मुंड्याला आकार देऊन घेऊयात. कर्व आहे, कर्वला मी व्यवस्थित सेट करते आणि मुंड्याला आकार दिला. बघू शकतात मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. आता पुढच्या गड्याला आकार देऊया. तर वरती तुम्हाला जेवढी गळारुंदी मिळालेली असेल, किती मिळाली? 3 इंच, म्हणजे 3 इंच आलेली आहे. अगदी किंचिकच फरक आहे, तर तेवढी 3 इंच आपण इथं घेऊयात खाली. साईज जास्त आहे म्हणून 3 इंच घेतली गळारुंदी तरी चालेल, काही फरक पडणार नाही. बॉक्स तयार करायचा आणि इथून या बॉक्समधून तुम्ही जो गड्याचा आकार ठरवलेला असेल तो आकार द्यायचा. लक्षात आलं? गोल आकार दिला. आता आपल्याला हे वरचं ड्राफ्टिंग आपलं क्लिअर आहे. सगळ्यांना समजलंच असेल. नसेल समजलं तर रिपीट व्हिडिओ बघा. आता शोल्डर टू एपेक्स पॉइंट टाकला, तिथं एपेक्स टू एपेक्स टाकायचा. एपेक्स टू एपेक्स पॉइंट आहे 9.5 इंच. 9.5 डिवाइड 2 करायचं. किती मिळेल? 4.5. इथून 4.5 इंचावरती शोल्डर टू एपेक्स पॉइंट टाकला. जिथं एवढं आपण एपेक्स टू एपेक्स टाकतो त्यामधून अर्धा इंच मायनस करून आपल्याला कमरेच्या लाईनवरती मार्क करायचं असतं. तर इथून 4.5 मधून अर्धा मायनस केलं तर 4.25 इंच मी इथं मार्क केलं. इथं मार्क केलं त्यापुढे आपल्याला टाकायचा असतो कमरेचा टक्स. 3 इंच इतका कमरेचा टक्स आपला इथं घ्यायचा आहे. जेव्हा तुमची छाती 45 किंवा 45 पेक्षा प्लस असेल तेव्हा. आता कमरेचं मार्किंग कसं करायचं बघा. इथून आता मी टेप ठेवते. टक्स मायनस करायचा आहे, टक्सला मोजायचं नाही. तर किती आलेला आहे? 4.25. तर 4.25 मी इकडे जो काही आपण मार्क केलं तिथं ठेवते बघा. तिथून पुढे आता मी कमरेचं मार्किंग करेल. तर कमर आहे 36. 36ला डिवाइड 4 केलं तर किती मिळेल? 9 इंच. तर इथून 9 इंचावरती मी एक परत तर बघा 9 इंचावरती मार्क करून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन हे ऍड करायचं. 1.5 इंच मार्जिन जोडायचं. आता आपलं इथपर्यंत ड्राफ्टिंग तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर हा जो काही टक्स आपण मार्क केला तो शोल्डर टू एपेक्स आणि एपेक्स टू एपेक्सला हा जो काही पॉइंट मिळाला तिथं जोडायचा. बघा तिथं जोडला. आता आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी आपण काय करतो? फिटिंग बाजूकडच्या लाईनचे 4 भाग करतो. हे बघा इथून सगळ्यात आधी एक सेंटर घ्यायचा. त्यानंतर परत त्याचा अजून एक सेंटर घ्यायचा. बघा इथून जिथं टेप फोल्ड झाला तिथून जरी तुम्ही असा टेप परत एकदा फोल्ड केला तरी चालेल. त्यानंतर वरती सुद्धा तेवढंच घ्यायचं. किती मिळाले? 4 भाग आपल्याला मिळाले. आता ही लाईन इथं सरळ जोडायची खाली. हा अर्धा इंच जो काही पॉइंट आहे तो खाली सरळ जोडायचा. त्यानंतर इथून असा क्रॉस जोडायचा. इथून ही लाईन इथं जोडायची. बघा इथं
अशी. तर आता बघा इथं असा पॉइंट झालेला दिसेल तुम्हाला, तर तो पॉइंट आपल्याला मायनस करायचा, म्हणजे असा राऊंड शेप द्यायचा आहे. बघा इथून पण अगदी एक लाईन इतका राऊंड शेप घ्यायचा. बघा इथून समजलं. आता इथून इकडची लाईन मोजायची. ही किती आली? 6 इंच. तेवढीच आता हा इकडे आकार दिलेला आहे तो व्यवस्थित असा टेप ठेवून मोजायचा. टेप बरोबर आकारावरती फिरवायचा. जिथं 6 इंच आला तिथं एक मार्क करायचं. तर आता आपल्याला इथं वरती किती जायचं आहे? 1.25 इंच. इथून 1.25 इंच वरती जायचं, तिथं एक मार्किंग करायचं. आता हे 1.25 इंच आणि हे खाली मायनस झालेलं आहे, ती लाईन स्ट्रेट करायची. हे बघा लाईन सरळ झाली. आता इथून वरती आपल्याला अर्धा इंच आणि त्यावरती एक लाईन इतकं मार्क करायचं हुकाय पट्टीकडे, आणि ती लाईन इथं या टक्सकडे अशी क्रॉस जोडायची. क्रॉस जोडली. आता आपल्याला खाली तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता मुंड्यातला टक्स बघून घेऊयात. तर आता 1.25 इंच चेस्ट लाईनवरती टेप ठेवायचा आणि मुंड्याला कुठं मॅच होतो, टेप हा टच होतो, तिथं एक मार्किंग करायचं. इथं मार्क केलं. आता 1.25 इंचाच्या निम्म करायचं, म्हणजे डायरेक्टली टेप बघा असा फोल्ड करायचा. कुठं फोल्ड झाला? 1 इंचाला एक लाईन कमी. तिथं मी टेपवरती ज्या पॉईंटवरती टेप ठेवला आणि वरती तेवढं एक मार्क करायचं. ही लाईन जोडल्यानंतर जेवढं आपण वरती मार्क केलं, आता इथून खाली टेप ठेवायचा अर्धा इंच इतकं आणि 1.25 इंचावरती मार्क करायचं. तर 1.25 इंच आपला टोटल टक्स आहे, म्हणून 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. समजलं असेल. त्यानंतर आता इथून ही लाईन ॲपेक्स पॉइंटला जोडायची. तर ही लाईन वरती एक्स्ट्रा घ्यायची. तर एक्स्ट्रा का घ्यायची? जेव्हा आपण ही इकडची लाईन जोडतो, गळ्याकडची मोजतो, इकडची लाईन मोजतो गळ्याकडची, तेवढीच ही इकडची आली पाहिजे. बघा वरती गेली ना, तर तेवढी आपल्याला वाढवून घ्यायची असते. आता नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. पण आपल्याला बॉक्स तयार कसा करायचा? बघा या लाईन लक्षात घेऊन नाकी पट्टी अशी ठेवायची. इथं पट्टी मॅच झाली नाही, इथं बघा एवढा गॅप आला, तर पट्टी कशी ठेवणार? बरोबर लाईनला पट्टी ही मॅच झाली पाहिजे. इकडची ही जी काही रेषा आपण काढतो ही लाईन, ती क्रॉस जरी आली तरी चालेल. सेम इथून आता काय करायचं? ही लाईन मॅच करायची पट्टीला, किंवा हे जे काही अंतर आहे हे सेम बघायचं, किंवा अशी जरी तुम्ही ही लाईन इथं मॅच केली बघा आणि इथून अशी लाईन मार्क केली तरी सुद्धा चालेल. फक्त तुमचं हे पट्टीचं माप सेम आलं पाहिजे आणि इथून नवीन मुंड्याला आकार द्यायचा. समजलं? क्लिअर आहे सगळ्यांना? चला आता आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे. ही लाईन सरळ करायची, सरळ मार्क करायची. आणि आता इथलं अंतर किती ठेवायचं? हा टक्स तुम्हाला जेव्हा तुमची छाती 40च्या पुढे असेल तेव्हा तुम्हाला हा टक्स कंपल्सरी घ्यायचा आहे. बॉडीचा शेप प्रॉपर दिसेल आणि ब्लाऊज फिटिंगला छान बसेल. इथून आता किती मार्क करायचं? 1.25 इंचावरती 1.25. 1.25 इंचावरती मार्क केलं. 1 इंचाचा टक्स घ्यायचा. या पॉइंट पासून लाईन पासून वरती अर्धा मार्क करायचं, खाली अर्धा मार्क करायचं. टोटल टक्स किती झाला? 1 इंच. क्लिअर आहे सगळ्यांना? डन. इथून आता हे पॉइंट असे जोडून घ्यायचे. समजलं? आता आपलं फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण व्यवस्थित याचं कटिंग करून घेऊयात. आता कटिंग करून घेऊयात. व्यवस्थित ही लाईन कट करायची सगळ्यात आधी. त्यानंतर हा टक्स पण व्यवस्थित कट करून घ्यायचा इथपर्यंत.
आता ही जी काही लाईन आहे खालची जी कट होणे ती पण कट करायची. गळा कट करायचा. मुंडा आता इथून एक्स्ट्रा कट करायचा. मुंड्यातला टक्स मायनस करायचा आहे. बरोबर ही लाईन घ्यायची अशी, बरोबर ती लाईन घ्यायची. पेपर कडक असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होईल, पण ठीक आहे, करून घेईल मी. बघा ही लाईन मी फोल्ड केली आणि तिकडच्या लाईनवरती ठेवली, म्हणजे टक्स मायनस केला. आणि आता हा टक्स फेविकॉलने चिटकवून घेते. तुम्हाला असं हवं असेल तर तुम्ही स्टॅपलर मारून घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. बघा टक्स आपला प्रॉपर हा मायनस झालेला आहे. नवीन मुंड्याला आकार दिला होता बघा, बरोबर पुढे कंटिन्यू झाला. अगदी परफेक्ट कटिंग आलं, काहीही आपलं मागे पुढे होत नाही. अशा पद्धतीने कटिंग केलं तर तुमचं सुद्धा सेम येईल. प्रिन्सेस कटला आकार देऊन घेऊयात. पण आता बघा मी इथं तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करते. जर का तुम्हाला वन टक्स ब्लाऊज घ्यायचा असेल, वन टक्स ब्लाऊज शिवायचा असेल तर तुमचं ड्राफ्टिंग क्लिअर आहे. फक्त मुंडा कट करा, बाकी काहीही करायचं नाही. वरती असंच राहू द्यायचं. फक्त खाली कपड्यावरती कट करताना इथून बघा असं अर्धा इंच एक्स्ट्रा कट करायचं इथून असं. तर असं का, जोडताना आपलं अर्धा इंच मार्जिन जाईल तेवढं. हे बघा असं, समजलं? बाकी काहीही करायचं नाही, फक्त मुंडा कट करायचा. पण प्रिन्सेस कट आहे म्हणून काय करणार, या लाईन पासून खाली अर्धा इंच मार्क करायचं. हा जो काही आपण टक्स मायनस केला ह्या लाईनचा सेंटर घ्यायचा ॲपेक्स पॉइंट पर्यंत. त्या सेंटर पासून बाहेर अर्धा इंच मार्क करायचं आहे. हेवी साईज असते तेव्हा आपण अर्धा इंच मार्क करतो. लक्षात आलं असेल? आणि व्यवस्थित असा आकार द्यायचा इथून. आणि हा आकार कट करून घ्यायचा. मुंड्यातला मुंडा मार्क केलेला आहे, मुंडा कट करून घ्यायचा. बघा आता इथं प्रिन्सेस कट तर आपला परफेक्ट आलेला आहे, पण इथं बघा पॉइंट क्रिएट झाला, तर तो पॉइंट व्यवस्थित मायनस करून घ्यायचा. इथून असं स्ट्रेट करायचं बघा इथं. बघा समजलं? अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे अगदी. तर बघा
आता आपलं 45 किंवा 45च्या पुढे हेवी साईजचं कटिंग झालं तर तुम्हाला आपला आजचा क्लास कसा वाटला नक्की सांगा. तर आजचा क्लास थांबवते. एका छानशा नवीन क्लासमध्ये आपण लवकरच भेटू.